खरं आहे का? ताई प्लीज तू पॅनिक होऊ नकोस, हे सगळं खरं आहे. ऐक माझा, तुझं आणि गौतमचं कळल्यानंतर वेडी आहेस का? पळून जाऊन लग्न? तुला कळत नाहीये का शरू तू काय बोलतीयस? मी हे लग्न करणार नाहीये. माझं ऐकून तरी घेशील का तू? शरू हे चुकीचं आहे ग. काय चुकीचं आहे? तुझं गौतमवर प्रेम आहे हे चुकीचं आहे? ताई तुला कळतंय का? तू गौतम सोबतच सुखात राहू शकतेस, त्या बांदेकर सोबत नाही. तरी मी हे लग्न नाही करू शकत. अगं पप्पांनी माझ्या लग्नासाठी लोन काढलंय. मग मी किती स्वप्न बघते तुला माहिती आहे ना. जर त्यांना हे सगळं कळलं तर त्यांचं काय होईल याचा विचार केलायस का तू कधी? आहे का उत्तर तुझ्याकडे याचं? सांग ना. ताई पप्पांना ऐक ना, मी तुला जेवढं विचारते ना त्याचंच उत्तर दे. अगं तेच सांगते, पप्पाला लोन नाही मिळाले. काय? हो, सुभाष परब बीएसटी मध्ये कंडक्टर आहेत. तुम्हाला बोलली होती ना कमळीचे काका. बरोबर. नमस्कार. नमस्कार सुभाषराव, या स्वागत आहे तुमचं. तुम्ही आणि अन्नपूर्णा मॅडमने ना खूप पुण्याचं काम केलं खरं. आणि एका आई बापासाठी मुलीचं लग्न म्हणजे काय असतं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही तर 11 जोडप्यांचं लग्न लावताय. खरं सांगू का सुभाषराव, माझी थोरली मुलगी कुठे आहे मला माहित नाही. ती हयात तरी आहे की नाही याची कल्पना नाही. इथे ज्या मुली आहेत ना त्यातल्या बऱ्याचशा मुलींचे पालक इथे आलेले नाहीयेत. तेव्हा त्यांचं कन्यादान करण्याचं काम सुद्धा मीच करणार आहे. कन्यादानासारखं पुण्य नाही हो. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यातल्या एका मुलीचं कन्यादान करू शकता. हो, आमचं भाग्यच आहे. आनंदाने करू आम्ही. तेवढंच पुण्य आमच्या पदरात पडेल. नक्कीच. थोड्या वेळातच चिठ्ठ्या काढल्या जातील. ज्या नंबरची चिठ्ठी तुम्हाला मिळेल त्या मुलीचं कन्यादान तुम्ही करू शकता. चालेल चालेल. आज आपण इथे खोट्या लग्नासाठी उभे होतो, पण कदाचित हे खरं झालं असतं तर. मी फक्त माझ्या भावासाठी इथे उभा आहे. ए शायनर, मी पण माझ्या बहिणीसाठीच उभी आहे. ए कमळी, काय अक्षता मिळाल्या? ए शायनर, चुकून गळ्यात हार घालू नकोस हा. ए वेडी आहेस का तू? चल. प्रत्येक आई बापाला वाटतं की आपल्या मुलीचं कन्यादान करावं, ते पुण्य आपल्या पदरात पडावं. पण आता तर तू त्यांना न सांगताच हे सगळं करतेस. मला काय हे पटलेलं नाही बाळा. बाळा, तुला हे लग्न नाही करायचं? मम्मी पप्पांना खोटं बोलून नाही. माझ्या भविष्यापेक्षा मला माझ्या घरच्यांचा आनंद जास्त महत्वाचा आहे. आसावरी ना तू, प्रमिलाची लेक.
हे संस्कार प्रमिलाचेच असणार. बाळा, तू हा जो निर्णय घेतलास तो उशिरा घेतला असलास ना तरी योग्यच आहे. मी नेहमी सगळ्या मुलामुलींना सांगत असते की तुमचे आई-वडील तुम्हाला आयुष्यभर जपत असतात, तेव्हा आईवडिलांचा मान राखणं हे मुलांचं पहिलं कर्तव्य असतं. तू तुझ्या आईवडिलांच्या सन्मानासाठी स्वतःच्या सुखावर पाणी सोडायला तयार झालीयस. पण विश्वास ठेव, देव सगळं बघतोय. तुझं सुख तो नक्की तुझ्या पदरात टाकेल. आजी मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्या सोहळ्यात खूप प्रॉब्लेम झाले ना, पण तुम्ही प्लीज बाकीच्यांचं लग्न थांबवू नका ना माझ्यामुळे. नाही थांबवणार. सगळे विधी थांबवले. नाही नाही, विधी थांबवू नका. बाकीच्या जोडप्यांचे विधी पुढे चालू राहू दे. हो मॅडम.